आजची रेसिपी आहे मुरमुऱ्याचे लाडू आणि हलके फुलके टेस्टी आहेत आणि झटपट होणारी रेसिपी। मी आम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। 4 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत आणि चाळणीमध्ये चाळून स्वच्छ करून हे आपण आता खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया कढईमध्ये। बघा छान असे खरपूस भाजले आहेत बघा, छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची मुरमुरे। आता एका बाउलमध्ये काढून घेते। 4 वाटीला मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि थोडंसं तेलाचं मोहन घालते। तुम्ही शक्यतो तूपही वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता। थोडंसं मी तेल ॲड केलं आणि थोडंसं पाणी। आता हे एकसारखा आपण गूळ एकसारखा परतून घ्यायचा। याचा पाक होईपर्यंत एकसारखं परतून घ्यायचं बघा आणि हळूहळू रंगही बदलतो, काळपट रंग येतो छान असा। खूप टेस्टी आणि इजी रेसिपी आहे, तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा। बघा आता गुळाचे खडे विरघळलेले आहेत आणि पाक छान तयार झालेला आहे। आता छान पाक तयार झाला। यामध्ये आता आपण मुरमुरे ॲड करूया। आता हे मुरमुरे या पाकात एकसारखं परतून घ्यायचं, दोन्ही मिश्रण एकसारखं एकजीव करून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनिट मंद आचेवर गॅसवर हे मुरमुरे ठेवून घट्टसर होईपर्यंत परतून घ्यायचे आणि घट्टसर झाल्यानंतर या मुरमुऱ्याचे गोळे बनवून घ्यायचे। बघा किती छान असे गोळे तयार व्हायलेत, बघा किती छान असे होत आहेत। सर्व असे मी हे लाडू तयार करून घेते आणि हे लाडू 5 ते 10 मिनिटानंतर सुकल्यानंतर खूप कुरकुरीत होतात। व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप छान लागतात आणि एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा बरं का।